तुम्ही एसपी कॉलेजला असतानाच श्रीम माटे तुम्हाला शिकवायला होते, जे म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी साहित्य जगतामध्ये माटे मास्तर म्हणून प्रसिद्ध आहेत. तुम्ही त्यांची एकदम लाडकी विद्यार्थिनी अशी तुमची ओळख होती. तुमचं मराठी भाषेच्या बद्दलचं व्याकरणाच्या अंगानं जे प्रेम आहे ते त्या काळामधलंच आहे. त्याची सुरुवात किंवा त्याची बीज कशी पडली? हो, पहिला दिवस मला आठवतो. त्यावेळेस दामल्यांचं आदर्श मराठी व्याकरण हे पुस्तक नेमलेलं होतं. माट्यांनी आम्ही वर्गामध्ये आल्यानंतर पहिला प्रश्न आम्हा विद्यार्थ्याला 7-8 विद्यार्थ्यांना विचारला की दामल्यांचं व्याकरणाचं पुस्तक कोणी घेतलेलं आहे, कोणापाशी आहे? मला कल्पना असे, मी आपला हात वरती केला, पण त्यांनी असं सगळीकडे पाहिलं आणि सांगितलं, अरे तुझ्या एकटीचाच हात वर दिसतोय. मग त्यांनी मला आशीर्वाद दिला की तू व्याकरणामध्ये अगदी त्याच्यामध्ये खूप मार्क्स मिळवशील आणि तुझा हा विषय आवडीचा होईल. आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे खरोखर झालं. आणि त्याने मला व्याकरण इतकं छान सोप्या शब्दामध्ये शिकवलं की मला कधीही व्याकरण वृक्ष कंटाळवणं नकोसं असं झालं. ते व्याकरणाचा तास म्हणजे आम्हाला आनंद वाटायचा सगळ्याचा. आणि माटे ते पुस्तक समोर ठेवूनच आम्हाला शिकवायचे. त्यांचा काही विरोध असेल तर तो सांगायचे.